की मी पुण्यक्षेत्र असलेल्या तथागताच्या भिक्खू संघाला दान देत आहे. आणि ते दान दिल्यानंतरचा आमचा संकल्प असते की येणाऱ्या सम्यक संबुद्धाच्या काळामध्ये, कुळामध्ये, भिक्खू संघामध्ये, अग्रश्रावकामध्ये आमचा पुनर्भव हो. तुम्ही काही दान द्या भिक्खू संघाला, फळदान द्या, चिवरदान द्या, मी म्हणतो एक ग्लासभर पाणी दान. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. सुखासद्धं मदेशनं सुखासंघस्य सामग्री समगनं तपो सुखो. तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सन्मार्ग, तथागताच्या सन्मार्गाचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बुद्ध, धम्म आणि संघ जगातील त्रिरत्नास त्रिवार अभिवादन करतो. या तीन रत्नाची ज्या महामानवाच्या असीम त्यागामधून त्यांच्या सम्यक धम्म क्रांतीमध्ये ज्यांच्या पुण्याईमुळे हे तीन रत्न पुन्हा एकदा आम्हाला लाभले, ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन करतो. आज पूजनीय भिक्खू डॉक्टर SR इंदवसजी महास्तवीर यांचा कठीण चिवरदान धम्मसंस्कार सोहळा दान उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या निमित्ताने आयोजित 21व्या ऑनलाईन धम्म परिषदेसाठी उपस्थित आपण सर्व उपासक उपासिका, सर्वप्रथम आपल्या प्रति अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो. बुद्धास टीचिंग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे लोक ऑनलाईन श्रवण करत आहेत त्यांच्याविषयी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री सुरुवातीला व्यक्त करतो. आजच्या धम्म परिषदेच्या निमित्तानं, कठीण चिवरदानाच्या निमित्तानं इथे उपस्थित सर्व थोड्या मोठ्या भिक्खू संघाला सुद्धा त्रिवार वंदन करतो. आणि मी माझ्या धम्मदेशनेला सुरुवात करतो. 4:05 झालेले आहेत. एवढा वेळ तुम्ही बसतायत तर ही फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटते. कारण सद्धम्म हा सर्वसाधारण माणसाचा नाहीये. सद्धम्मासाठी ते म्हणतात ना की ऐरा गैरा नथू खैरा चालत नाही. इथे जातीवंत लागतो. आणि तुम्ही ते जातीवंत आहात याची प्रचिती आज पुन्हा एकदा झालेली आहे. धम्म हा श्रद्धावंतांचा आहे आणि श्रद्धावंत लोकांसाठीच धम्म काम करतो. धम्माला आपण समजून घेऊन
आपलं स्वहित साधण्याचा आपण वारंवार प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठीच हा कार्यक्रम आहे नव्हे तर इथे या भारतामध्ये, भारताच्या बाहेर सुद्धा वर्षावासाचे हे धम्म सोहळे संपन्न केले जात आहेत. या सर्व कार्यक्रमांचा अर्थ तोच आहे. इथे श्रद्धावान अधिक श्रद्धावान झाले पाहिजे, अज्ञानी सुज्ञ झाले पाहिजे आणि जास्तीत जास्त धम्म आचरण करून लोकांना सुख, समाधान, आरोग्य, संपत्ती, बल प्राप्त झालं पाहिजे. या उद्देशानेच या संपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. 10 जुलै 2025 ते 7 ऑक्टोबर 2025 या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये समग्र मानवजातीच्या उत्कर्षासाठी, हितासाठी, सुखासाठी, त्यांना धम्म समजावा या शुद्ध हेतून उपसंपादित पूजनीय भिक्खू संघाने, थेरो महाथेरोंनी खूप चांगल्या पद्धतीनं वर्षावास संपन्न केलेले आहे. आज पूजनीय भदंत डॉक्टर S.R. इंदवरजी महास्तवीर यांचा सुद्धा वर्षावास समारोपीय कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. अनेक अशा धम्मदेशना आपण ऐकलं. दररोज बुद्धास टीचिंग चॅनल वरती आपण सातत्यपूर्ण धम्मदेशना ऐकता आणि त्या माध्यमातून सद्धम्माला जाणून घेण्याचा आपण वारंवार प्रयत्न करत आहात. आमच्या समोर बसलेले तुमची संख्या आम्हाला मोजता येईल, है ना? पण ऑनलाईन ऐकणाऱ्यांची संख्या आपल्याला मोजता येईल का? नाही, ती हजारोच्या वरती असेल. एक प्रवचन हजारो लोक बघत आहेत, तर त्यामुळे त्यांच्याही कल्याणासाठी आणि आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी तथागतांनी शिकवलेला जो काही मार्ग आहे तो अत्यंत कमी वेळामध्ये आपणाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. भगवंतांनी सांगितलेलं आहे की आम्ही बंधन तोडले पाहिजे. आम्ही साऱ्या गोष्टी समजून घेऊन ज्या आमच्या भल्याच्या नाहीत त्या गोष्टी सोडल्या पाहिजेत आणि ज्या भल्याच्या आहेत, ज्या कल्याणाच्या आहेत, ते वारंवार आमच्या लक्षात आम्ही ठेवल्या पाहिजे. समाजामध्ये बघत असताना याच्या विरुद्ध असं आचरण समाज बांधवांचं दिसतं. बहुसंख्येनं लोक जे करायचं ते करत नाहीत आणि त्यामुळे आध्यात्मिक बाबतीमध्ये आमची प्रगती होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेला सद्धम्म आम्ही घेतला. बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही शिक्षण घ्या, तेही घेतलं. महाराष्ट्रभर फिरत असताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात की आजही बऱ्याच बंधनामध्ये आमचे लोक अडकलेले आहेत. ते बंधन जेव्हा आम्ही तोडू तेव्हा खऱ्या अर्थाने आमची आध्यात्मिक प्रगती ही खूप चांगल्या पद्धतीची असेल. तथागत सम्यक बुद्धांनी सांगितलेलं आहे हे काही जे आम्हाला मिळालेलं आहे हे अनंत अनंत पुण्य केल्यानंतर प्राप्त झालेलं वैभव आहे. आज जे आमच्या घरामध्ये, आमच्या आजूबाजूमध्ये किंवा आमच्या वैभवामध्ये आणखी भर पडत आहे, तर याला सुद्धा आमचे वर्तमान कर्मच जबाबदार आहे. भगवंतांनी सांगितलं की इथे माणूस जन्माला येणं फार कठीण आहे, दुर्लभ हो. पूर्वजन्माच्या अनंत अनंत पुण्यकर्माच्या संचयामुळे
आज वर्तमान काळामध्ये मनुष्य या योनीमध्ये आम्ही जन्माला आलेले आहोत आणि वर्तमान काळातही खूप चांगले कर्म सुरू आहेत. भूतकाळातल्या जन्माचा परिणाम मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि मनुष्य जन्म घेतल्यानंतर सुद्धा तासन तास बसत आहात. विशेषतः त्या 2-3 मुली आणि ती बॅग गर्ल आपली एक. तर ह्या लेकरांकडे पाहून असं वाटतं किती ही श्रद्धा आहे. या वयातले लेकरं एवढा वेळ बसणं ही श्रद्धेशिवाय होत नाही. कारण आम्ही तासन तास आमच्या समोर बसलेले लोक पाहतो आणि खरंच त्या लोकांची संख्या फारच नगण्य आहे. परंतु एक लक्षात ठेवा, श्रद्धावंतांची संख्या जरी नगण्य असेल ती मोजता येईल बोटांवरती, पण श्रद्धावंतच साऱ्या जगाचं कल्याण करू शकतात. ज्याला ज्याला धम्म समजलाय ते साऱ्या जगाचं कल्याण करू शकतात. हे बुद्धांचं वचन आहे आणि भगवंत कधी खोटं बोलत नाही. तुमच्या या सहकार्यामुळे एवढा सुंदर हा कार्यक्रम इथे दरवर्षी संपन्न होतो. तर त्यामुळे तुमचे केलेले कष्ट, दिलेला वेळ, दिलेलं दान, केलेला त्याग हा वाह्याला जात नाही. काय सांगता येत नाही. इथं बसलेलं एखादं येणाऱ्या बुद्धांच्या काळात आणि कुळात पण जन्म घेऊ शकतो, तसे संकल्प असतील तर. आता त्या लेवलचे आम्ही नाहीत म्हणून आम्हालाही सांगता येत नाही की कोण कोण जाणार आहे तिथे. आम्हालाच माहित नाही आम्ही जाऊ का नाही जाऊ. परंतु एक निश्चित आहे की इथे पुण्य पारामितांचे घडे भरणं सुरू आहे. पुण्य पारामितांचे घडे भरणं सुरू आहे. भगवंताचं एक वचन आहे, अतिशय सुंदर गाजलेलं बुद्ध वचन आहे. भगवंत म्हणतात श्रावस्ती या ठिकाणी, जो चिवराच्या जवळ आहे, जो चिवराच्या जवळ आहे तो निर्वाणाच्या जवळ आहे. येते लक्षात? जो चिवराच्या जवळ आहे तो निर्वाणाच्या जवळ आहे. म्हणजे चिवराच्या जवळ राहणं म्हणजे काय? एखादं करकरी चिवर घेऊन रोज उशाखाली झोप नका, त्या चिवराला उशाखाली घेऊन झोप नका. किंवा कोरकोरीत खूप चांगल्या सुंदर चिवराची रोजच पूजा करणं, याला चिवराच्या जवळ असणं म्हणतात का? नाही. जे भिक्खू सातत्यपूर्ण धम्मप्रभामध्ये आहेत आणि स्वतःच्या अनुभवातून तुम्हाला ते शिकवत आहेत, तर अशा कल्याण मित्र भिक्खूंच्या सहवासात राहणे याला म्हणतात शिवरासोबत राहणे, सेवा देणे. आणि हे लाखो नाही करोडो रुपये द्या तरी लोकांना ते भेटत नाही. आणि भिकारी जरी असला, कंगाल असला, 7 जन्माचा कंगाल, पण पुण्य पारमितांमुळे श्रीमंत असेल, मनाची ती श्रद्धावंत अवस्था असेल, तर त्याला सुद्धा तो सहवास मिळतो. आणि म्हणून ज्या ज्या सुज्ञ धम्मवान लोकांना चिवराचा सन्मान करता येतो, चिवरधाऱ्यांच्या सहवासात राहता येतं, तर अशा लोकांचं जीवन वाह्याला जात नाही. 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जिकडे तिकडे आता हे महिनाभर वर्षावासाचे कार्यक्रम सुरू आहे. लोक खूप चांगल्या पद्धतीचे संकल्प करतात. 3 महिने सर्वच लोक संकल्प करतात का बरं? नाही करत. काही लोक संकल्प जे लोक करतात त्यांना ते पूर्ण करता येऊ नयेत यासाठी अडचणी आणतात. 2 प्रकारचे लोक आहेत. कुठेही जा तुम्ही, एक चांगला आहे, एक वाईट आहे.
एक शीलवान आहे, एक दुराचारी आहे. परंतु तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की संकल्प ज्यांनी केलेले आहेत 3 महिन्याच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प. आम्ही संकल्प कसे करतो? आमचं अधिष्ठान असते की 3 महिने भिक्षापात्रातच जेवायचं. काही भिक्खू 3 महिन्याचं अधिष्ठान करतात की फक्त धम्मच बोलायचा, बाकी आर्य मौन ठेवायचं. काही भिक्खूंचा संकल्प असतो की जास्तीत जास्त ध्यानाचे शिबिर 3 महिन्याच्या कालावधीत लावायचे. आम्ही 28 शिबिरं लावले 3 महिन्याच्या कालावधीत आमच्या बुद्ध विहारात. तर हे छोटे छोटे मोठे संकल्प असतात. या संकल्पनाने हे जे छोटे मोठे संकल्प आहेत, तर यातून हे पूर्ण केल्यानंतर स्वतःचा विकास होतो, स्वतःचा फायदा होतो आणि सहवासात असलेल्या लोकांना सुद्धा त्याचा फायदा होतो. भगवंतांनी याच्या पुढे जाऊन संकल्प करायला सांगितलेला आहे, अधिष्ठान. आणि जेव्हा आपण बघतो ना, येणारे बुद्ध, येणारे प्रत्येक अर्हत, प्रत्येक बुद्ध, तर यांनी कुठल्या ना कुठल्या तरी एका जन्मामध्ये बोधिसत्व असताना सम्यक संकल्प केलेले आहे. असंच हे जीवन भेटत नाही, लक्षात घ्या. आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मी. आम्ही सारे जण बुद्धाच्याच काळात आहोत. कोणाचा काळ चालू आहे? कोणाचं धम्मशासन सुरू आहे? सिद्धार्थ गौतम बुद्धांचं धम्मशासन सुरू आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा की आम्ही साधे सुधे लोक नाही, है ना? आम्ही साधे सुधे लोक आहोत का? नाही. आम्ही आमच्या पुण्य कर्मामुळे आम्ही तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्मशासनामध्ये आहोत. भलेही 2600 वर्षे झाले असतील, पण धम्मकाळ, धम्मशासन आणखी संपलेलं आहे का? आणि जर संपलेला असता तर आम्ही तुम्ही चर्चा केली असती का बुद्ध धम्मावरती? नाही. आता ही गोष्ट समजल्यानंतर आम्हाला अधिष्ठान करायचे असतात की आम्ही आमच्या येणाऱ्या काळासाठी संकल्प करूया. कोणते संकल्प करायचे? आणि हा कार्यक्रम कशासाठी असतो? वर्षावास. तर ते संकल्पांची पूर्तता करण्यासाठी तो कार्यक्रम आपण करत असतो. इथे बऱ्याच लोकांनी तो संकल्प केला असेल, नसेल केला तर जाताना तो संकल्प करून जा. सारे तुम्ही इथं बसलेले आहेत. कोणी भिक्खू संघाला पाणी दिलंय, कोणी भोजन वाढलं असेल, कोणी जीवरदान दिलं असेल, कोणी अष्टपरिष्कार दान दिलं असेल, कोणी हे गुच्छ आणले असतील, कोणी ही सजावट केली असेल, सारं काम. तर जाता जाता आपण असं म्हणायचं आहे भिक्खू संघाला वंदन करताना की या पुण्य कर्मामुळे येणाऱ्या सम्यक संबुद्धाच्या काळामध्ये माझा पुनर्भव हो. उद्देश फक्त एवढा असला पाहिजे, है ना? बरेच भिक्खू सुद्धा संकल्प करतात ना की येणाऱ्या भगवंताच्या काळामध्ये आम्ही भगवान बुद्धाच्या अग्रश्रावकामध्ये आमचा पुनर्भव हो. आणि ते खरं आहे, ते शक्य आहे. तेवढी लेवल आमच्यापर्यंत नाही आली आतापर्यंत. त्या ज्या गोष्टी आम्ही लोकांना बरंच काही शिकवतो ना, ते म्हणतात अरे नाही लेवल तेवढी, आणखी कमी. आम्ही 65-70 वर्षाचे बौद्ध आहोत आम्ही, आणखी काही जास्त वेळ झाला नाही आम्हाला बुद्धिस्ट करून. तर ती लोकांची तेवढी समज नाहीये. आम्ही जेव्हा शिवली वाचतो, सुप्पवासा, शिवली, देवदत्त, अनाथपिंड, प्रसेनजीत, जे काय 80 अग्रश्रावक आहेत भगवंताचे, त्याच्यामध्ये फक्त भिक्खूच आहेत का? भिक्खू आहेत, भिक्खुनी आहेत, उपासक आहेत, उपासिका पण आहेत. म्हणजे सम्यक संबुद्धांचा अग्रश्रावक होण्याची पात्रता तुमच्यामध्ये पण आहे. किती मनातून करता तुम्ही? या आयुष्यमान सिद्धार्थ, आयुष्यमती वैशालीताई, या दोघांना किती वर्षापासून आम्ही पाहतोय की किती मनातून काम चाललंय तुमचं. सारे तुम्ही, त्या दोघांचंच नाव माहित आहे म्हणून मी सांगितलं, पण सारे तुम्ही तर किती मनापासून सुरू आहे.
सद्धम्माचं काम मनातून केल्यानंतर माणसाला कमी काहीच पडत नाही सिद्धार्थ. तुमची भरभराट होईल, तुमची संपत्ती वाढेल ना. आणि एवढ्या वर्षापासून पाहतोय तुम्ही दोघं जण जसे आहेत तसेच आहेत. तुमच्यामध्ये काही फरक पडलेला नाहीये. फक्त एक गोष्ट आहे की तुमची श्रद्धा आणखी वाढू लागली. तर हे धम्माचं बळ आहे. जे लोक आमच्या श्रद्धावंत लोक आमच्या सहवासात आहेत, तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्ही शिकतो, बरंच काही शिकतो. एकूणी पण शिकवायचंच नसते, शिकायचं पण असते. आणि आम्ही अशा या सज्जन लोकांकडून शिकत पण असतो. काय शिकलं पाहिजे? देत असताना तुमचा तो असलेला चेहऱ्यावरचा तो भाव, दान देताना किती प्रसन्न चित्त असतं माणसाचं, आणि ते चेहऱ्यावरचा भाव लगेच हेरता येतो. ही मी पुण्यक्षत्र असलेल्या तथागताच्या भिक्खू संघाला दान देत आहे. आणि ते दान दिल्यानंतरचा आमचा संकल्प असते की येणाऱ्या सम्यक संबुद्धाच्या काळामध्ये, कुळामध्ये, भिक्खू संघामध्ये, अग्रश्रावकामध्ये आमचा पुनर्भव हो. तुम्ही काही दान द्या भिक्खू संघाला, फळदान द्या, चिवरदान द्या, मी म्हणतो एक ग्लासभर पाणी दान द्या. पण ते दिल्यानंतर सुद्धा तुम्ही वंदन करत असताना तो संकल्प जरूर करा की या पुण्य कर्मामुळे येणाऱ्या सम्यक संबुद्धाच्या काळात माझा जन्म झाला पाहिजे. निश्चित स्वरूपात हे काम होऊ शकतं. मी पुन्हा एकदा सांगतो की यामध्ये कोणीतरी बुद्धाचा अग्रश्रावक बसलेलाच आहे. म्हणजे फार हवेतल्या गोष्टी नाहीयेत किंवा विज्ञानाला सोडून असलेल्या गोष्टी नाहीयेत. कारण भगवंताला जेव्हा आपण बघतो ना, सम्यक बुद्ध झाल्यानंतर त्यांनी 500च्या वर त्यांचे जन्म सांगितले. जातक कथा, मग याला काय म्हणणार तुम्ही? आता 2 तासापूर्वी आम्ही काय केलं ते आम्हाला आठवत नाही. 2 दिवसापूर्वी तुम्ही कोणती भाजी खाल्ली होती नाही माहिती, नाही माहिती. म्हणजे तेवढी पॉवरफुल अशी स्मृती आमची नाही आहे. स्मृती का नाही आहे? सातत्यपूर्ण सरावामध्ये आम्ही कमी आहोत. प्रज्ञा कशी प्राप्त होते माणसाला? मनाचे आरोग्य, शरीराचे आरोग्य आणि सातत्यपूर्ण सराव, या 3 गोष्टी असल्यानंतर माणसाला प्रज्ञा प्राप्त होत असते. शरीराचे आरोग्य महत्वाचे आहे. शरीराचे आरोग्य कशासाठी महत्वाचं आहे? कारण तासनतास तुम्हाला साधना करता येईल, विपස්සना करता येईल, आनापानसती करता येईल. आणि तासनतास साधना केल्यानंतर म्हणजे या सगळ्या प्रक्रियेला तुमचं शरीर चांगलं असलं पाहिजे. सर्दी झाली, आनापानसती करता येईल का? एक बंद आहे, एक चालू आहे, नाही जमणार है ना. ताप आहे, गुडघे दुखू लागले किंवा आणखी काहीतरी आजार आहे, तर बसता येईल का आपल्याला असं शांत? नाही. म्हणजे शरीराचं आरोग्य उत्तम असलं पाहिजे. आणि शरीराचंच आरोग्य उत्तम असून चालत नाही, तर मन पण आजारी नसलं पाहिजे. शरीराच्या आजारासाठी 100 बळकर एक डॉक्टर आहे शरीराच्या आजारासाठी. पण मनाच्या आजारासाठी या जगामध्ये फक्त एकच डॉक्टर होऊन गेला, ज्या डॉक्टरचं नाव आहे तथागत सम्यक संबुद्ध. भगवंतानी मनाच्या साऱ्या आजारांचे औषध शोधून काढले. बेचैनी आहे, मीपणा आहे, खिन्नतेची भावना आहे, भीती वाटल्यासारखं चित्त झालेलं आहे, गरमामध्ये बुडालेलं चित्त आहे. आता तरुण मुलांचं असते, फोन येतात आम्हाला बऱ्याच वेळा, भंतीजी 1 तास वाजते पण 5 मिनिटाचे लक्षात राहत नाही. हाय, तर हे कशामुळे होऊ लागलं? मनाचं आरोग्य अबाधित नाही. शरीराचं आरोग्य, मनाचं आरोग्य, सातत्यपूर्ण सराव, या 3 गोष्टी असतील तर सराव म्हणजे प्रत्येक माणसाला सराव नाही करता येत.
एक बंधन आहे. भगवंतांनी सांगितलं हे बंधन, मनाचे बंधन तुटले पाहिजे तटा हातात. गुलामीचे बंधन बाबासाहेबांनी कसे तोडले बहुजनांचे, तसे बाबासाहेबांच्या लेकरांनी आपल्या स्वतःचे मनाचे बंधन तोडले पाहिजे. आणि हे मनाचं बंधन आहे, बंधन सातत्यपूर्ण सराव न करू देणे हे मनाचं बंधन आहे. परंतु आम्ही त्या सातत्यपूर्ण सरावामध्ये फार पुढे आणि पुढे गेलो पाहिजे. काय सांगितलं भगवंतानी, म्हणजे भगवंत काय म्हणतात, दान देने से सिर्फ आपका कल्याण नहीं होगा. दे रहे आपके पास है तो दे रहे आप. दानं ददन्तु सत्ताय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना फिरता हुन्तु गच्छन्तु देवता गता. जिसको देवता गति प्राप्त करनी है वे सारे क्या करें. त्यांनी काय करायला पाहिजे सगळ्यांनी, तर त्यांनी सगळ्यात पहिलं या 3 गोष्टी करायच्या. मनाचं आरोग्य, शरीराचं आरोग्य, सातत्यपूर्ण सराव, आणि पुढे दान तर द्यायचंच, पण अशा चित्तानं द्यायचं ना की ते चित्त विमोदित असलं पाहिजे, प्रफुल्लित असलं पाहिजे. आणि शिलाचं पालनही असलं पाहिजे. दान देणं, शिलाचं पालन करणं आणि भावना करणं. आता हा भावना जो प्रकार आहे तो सातत्यपूर्ण सराव या गोष्टीशी निगडीत आहे. म्हणजे फक्त देतच राहिलो आणि भावना करता आली नाही, शिलाचं पालन नाही जमलं, तर मग ते दिलेलं फारसं तेवढं फलदायी नसते. फारसं तेवढं फलदायी होईल का ते? नाही. आता इथे असं आहे की शिलाचं पालन आहे आणि सराव सुरू आहे, भावना सुरू आहे, ध्यान सुरू आहे, तर कमी दिलं तरी अधिक फलदायी होते. लक्षात? म्हणजे इथे ना असं रुपयाने मोजता येत नाही हे पुण्य. रुपयानं मोजता येते का हे पुण्य? नाही. एकाने 1 रुपया दिला, तुम्ही 1 रुपया कोणीच देत नाही, सगळेजण हजाराच्या वरच देणारे असतात. पण सांगण्यासाठी बोलतोय, समजून देण्यासाठी सांगतोय. एखाद्या माणसाने 1 रुपया दिला आणि एखाद्या माणसाने 1,00,000 रुपये दिले. लाख रुपये देत असताना त्याच्या चित्ताची भावना व्यवस्थित नाही आहे. त्यांनी अन्य कुठल्या तरी कारणासाठी दिलेला आहे. बऱ्याच ठिकाणी आता आम्ही मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये जातो तर बरेच लोक अशी हे लाखानं दान यासाठी देतात की आमचा सन्मान वाढला पाहिजे, आम्हाला लोकांनी चांगलं बोललं पाहिजे आणि पुढच्या वेळेस आम्हीच आमदार, आम्हीच खासदार, आम्हीच नगरसेवक झालो पाहिजे, अशी एक भावना असते. श्रद्धावंत जे असतात ना, श्रद्धावंत 1 रुपया देताना त्याच्या चित्तात भावना काय असते, येणाऱ्या सम्यक बुद्धाच्या काळात किंवा कुळात माझा जन्म झाला पाहिजे. दान हे पैशानं मोजल्या जात नाही. दान देणारा कसा आहे याच्यावरती खूप महत्वाचं आहे. दान देणारा हा फार गरजेचा आहे की दान देणारा शिलाचं पालन करणारा असेल, तो समाधीचा सराव करणारा असेल, तो विशुद्ध परिशुद्ध चित्ताचा असेल, तर निश्चित स्वरूपात त्याला दिलेल्या दानाचं फळ त्यालाही मिळतं आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या साऱ्या लोकांना ते फळ प्राप्त होत असतं. आणि मला खात्री आहे की असे लोक माझ्या समोर बसलेले आहेत, असे लोक माझ्या समोर बसलेले आहेत. आणि तुमच्याच या दातृत्वावरती आणखी एक महत्वाचा विषय, हे का करायचं आहे, सगळ्या गोष्टी का चालल्या, म्हणजे होईल तेव्हा होईल भारत बौद्धमय. बोधिसत्वाचं ते वाक्य आहे, ते खोटं नसते ठरत. भारत बौद्धमय होईलच, है ना? पण तो बौद्धमय होण्याची जी सुरुवात आहे ती खऱ्या अर्थाने भारतामध्ये जोरदार पद्धतीनं सुरू झालेली आहे. आता तुम्हाला वाटत असेल की आपण इथे बसून सगळा कार्यक्रम हे करतोय,
येणाऱ्या भारत बौद्धमय बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आमचं हे कार्य आहे. याच्यामध्ये उल्लेख होईल. इतिहास लिहितात का त्या लोक? आम्ही इतिहास वाचतो ना. बाबासाहेब इतिहास तज्ञ होते ना. इतिहासावरती बऱ्याच लोकांचं प्रेम असतं. साऱ्या गोष्टींचा इतिहास लिहिला जाईल. कधीतरी एकदा भारत बौद्धमय होईल आणि भारत बौद्धमय झाल्यानंतर मग इतिहास लिहितील काही लोक. तेव्हा आम्ही नसू. आम्ही म्हणजे तुम्ही नसू. तुम्ही थोडे राहणार आहे. म्हणजे आम्ही गेल्यानंतर, तुम्ही गेल्यानंतर इतिहास लिहिला जाईल. आणि इतिहास लिहिताना मग इतिहासकार भारत बौद्धमय झाल्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा ते सांगतील, अरे ते मुंडे परिवार होता बाबा, एअरपोर्टला राहायचा, कुशीनगर से बंदी जी आए थे और उन्होंने पूजनीय बंदी जी की बहुत अच्छी व्यवस्था की. वहीं पे बंदी जी ने बहुत अच्छा चैनल क्रिएट किया, द बुद्धास टीचिंग चैनल. अरे उसी वजह से सारे लोग श्रद्धावान बन गए, सिलवान बन गए, प्रज्ञावान बन गए. और उसी बदौलत भारत बौद्धमय होने जा रहा है. म्हणजे जिथे जिथे काम चालू आहे भिक्षूंचं काम स्वतःसाठी राहतच नाही. आम्ही स्वतःसाठी आमचं काहीच नसते. आमचं सारं काही तुमच्यासाठी असते. तुमच्याचकडून घ्यायचं आणि तुम्हालाच द्यायचं है ना. म्हणजे जिथे जिथे भिक्खूंचं काम सुरू आहे त्या साऱ्या भिक्खूंचा उद्देश एवढाच आहे की भारताला बौद्धमय बनवायचंय. काम सुरू आहे. आणि जे जे लोक त्या भिक्खूंना मदत करू लागलेले आहेत, तर माझी ती स्वतःची कल्पना आहे, तर मी त्या सगळ्या लोकांना सम्राट अशोकापेक्षा कमी समजत नाही. मी सुजातापेक्षा त्यांना कमी समजत नाही. मी बिगार मातापेक्षा त्यांना कमी समजत नाही. कारण त्यांच्याच योगदानानं हे सारं काही घडणार आहे. आणि म्हणून तो एक अति उच्चतम असा गुण आमच्या चित्तामध्ये उत्पन्न करूया. तो गुण आहे सातत्यपूर्ण सरावाचा. 5 मिनिटं द्या, 10 मिनिटं द्या, 20 मिनिटं द्या. ज्यांना अर्धा तास देता येते त्यांनी अर्धा तास द्या. ज्यांना तासन तास देता येतात त्यांनी तासन तास द्या. कल्याण निश्चित आहे, मंगल निश्चित आहे, सुख निश्चित आहे. आणि खरंच ती अवस्था एकदा बघा ना, कसं वाटते ते बघा बरं. अर्धा तास तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर तुम्हाला दिवसभर पुरेल एवढी एनर्जी प्राप्त होते. स्व अनुभवातून सांगतो. 5 मिनिटं बसा, 10 मिनिटं बसा, अर्धा तास बसा, 1 तास बसा. ती एनर्जी एवढी सुंदर असते ना की ती एनर्जी तुम्हाला असं दुःखी करत नाही, कष्टी करत नाही, आळस आणत नाही तुमच्या चित्तामध्ये. तुम्ही फ्रेश असता बिलकुल. तर त्यामुळे या सर्व कामासाठी आम्ही अग्रेसर राहिलं पाहिजे. आज पूजनीय बंदेजी आमचा हा वर्षावास पवारण्यात येईल आणि त्या निमित्तानं आयोजित या संघदानामध्ये अधिक आपल्याशी संवाद न साधता पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो की आपण दिवसभर अत्यंत सुंदर मनानं या संपूर्ण कार्यक्रमाला न्याहाळत आहात, बघत आहात, श्रवण करत आहात. आम्हाला चेहरे वाचता येतात. एकाचाही चेहरा इथं पडलेला नाहीये. म्हणजे तुम्ही कोणीच आळसामध्ये नाहीये. सारे जण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ऐकू लागलेला. तर हे मंगलमय पर्व आहे, ही मंगलमय वेळ आहे. विशेषतः या पोरीसाठी फार चांगली मंगल मैत्री व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून मी माझी रजा घेतो. पूजनीय भिक्खू संघाला पुन्हा एकदा त्रिवार अभिवादन करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्णत्वाकडे जाओ. आपलं जीवन सुखी हो, समाधानी हो, आरोग्यदायी हो, आपण संपत्तीवान बनो. भवतु सब्बमंगलम्, भवतु सब्बमंगलम्, भवतु सब्बमंगलम्.
बुद्धं नमामि। बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि। धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि। संघ को नमन करता हूँ।